नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विदर्भातल्या सर्व आमदारांचा आज सत्कार सोहळा होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे। महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी आणि विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री पंकज भोयर यांचा यामध्ये समावेश असेल। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभाच्या निमित्तानं भाजपकडून या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि क्रीडा चौकातल्या ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। तेव्हा ज्या मैदानावर हा सत्कार सोहळा होणार आहे तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात भव्य असं स्वागत करण्यात आलं, पण त्यानंतर आता त्यांचा एक सत्कार सोहळा सुद्धा नागपुरात आयोजित करण्यात आलेला आहे। नागपुरातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। किंबहुना देवेंद्र फडणवीस नव्हे तर त्यांच्यासोबत शपथविधी घेतलेल्या विदर्भातील जे मंत्री आहे, जे आमदार आहेत, त्यांचा सुद्धा आज सत्कार सोहळा करण्यात येणार आहे। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारोहाचं औचित्य साधून या भव्य असा जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे। खरं तर महाराष्ट्रातील जो विजय झाला त्याच्यात भाजपाला जे मोठं घवघवीत यश मिळालं ते विदर्भात सुद्धा मिळालं आणि त्यामुळे हा एक संपूर्ण सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि त्याची ही भव्य अशी तयारी आपण बघू शकतो। भव्य असं आयोजन करण्यात आलं आणि भव्य असा हा संपूर्ण सत्कार सोहळा होणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।